गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसर जो माओवाद्यांचा बालेकिल्ला मानला जात होता तो आता पोलीस नियंत्रणाखाली आलेला आहे। घनदाट जंगल आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमध्ये 20 दिवसांमध्ये 1000 जवानांनी रस्ता तयार केला। त्यानंतर येथे पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली आहे। त्यामुळे हा भाग माओवाद मुक्त होत आहे। आता रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे। बिनागुंडा इथे आता भाग आहे हा जो अतिदुर्गम होता, तिथे आता रस्ता तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातली विकास नदी इथे गंगा येईल असं देखील बोललं जात आहे। 20 दिवसांमध्ये या जवानांनी इथे रस्ता तयार केला। माओवाद मुक्त क्षेत्र आता ठिकठिकाणी गडचिरोलीमध्ये केलं जात आहे। बिनागुंडा परिसर आहे आता जिथे विकासाची नवी पहाट पाहायला मिळणार। हा भाग माओवाद मुक्त होत आहे आणि इथे रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे। 20 दिवस इथे या जवानांनी मेहनत केली आणि त्यानंतर इथे रस्ता तयार करण्यात आलेला आहे। गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग समजला जाणारा हा परिसर आणि या परिसरामध्ये आता रस्ता पोहोचलेला आहे आणि इथे पोलीस चौकी देखील उभारण्यात आलेली आहे। त्यामुळे आता इथे लवकरच विकास पोहोचेल असं देखील बोललं जात आहे। पोलीस चौकी उभारल्यामुळे माओवाद मुक्त हा परिसर आता झाल्याचं दिसतंय। बिनागुंडा परिसर आणि या परिसरामध्ये आता रस्ता देखील तयार झालेला आहे। जवानांनी अथक प्रयत्न केले आणि त्यानंतर 20 दिवसांनंतर हा रस्ता इथे तयार झालाय। बंदुकीच्या नळीतून क्रांती घडवण्यासाठी सुरू झालेला नक्षलवादाचा प्रवास माओवाद आता हा माओवाद शेवटच्या घटका मोजत आहे। अशावेळी गडचिरोली जिल्ह्यात ज्या ठिकाणी 12ही महिने माओवाद्यांचं वास्तव्य असायचं अशा बिनागुंडामध्ये गडचिरोली पोलिसांनी पोलीस ठाणं उघडल्यानंतर आता हा संपूर्ण परिसर माओवाद मुक्त झाला आहे। म्हणजे खूप मोठी घडामोड आहे। बिनागुंडा, फोदेवाडा ही गावं अशी होती ज्या भागात 12 महिने माओवाद्यांचे मोठे नेते राहायचे, दलम राहायचे, कंपनी 10चे माओवादी असायचे। लाहेरी ते बिनागुंडा हा 18 किलोमीटरचा प्रवास सहसा शक्य नव्हता। कच्चा रस्ता, ठिकठिकाणी माओवाद्यांकडून भूसुरुंग स्फोटकं पेरलेली असायची आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या काळात सुरक्षा पथकं जेव्हा जेव्हा आलेली आहेत तेव्हा त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे। अशा भागात गडचिरोली पोलिसांनी एक ऐतिहासिक क्रांती म्हणू शकतो, कारण पोलीस ठाणं उघडणं हे शक्य नव्हतं। मात्र गडचिरोली पोलिसांनी 28 दिवसात या ठिकाणी हा 18 किलोमीटरचा रस्ता तयार केला। 1000 जवान त्यासाठी राबले। आत्ता हे बिनागुंडा पोलीस ठाणं अस्तित्वात आलेलं आहे। हे बिनागुंडा पोलीस ठाणं अस्तित्वात आल्यामुळे हा संपूर्ण जो परिसर आहे हा आता माओवाद्यांच्या ताब्यातून सुटला गेला आपण म्हणू शकतो, कारण 12ही महिने या ठिकाणी माओवाद्यांचं वास्तव्य होतं। मी तुम्हाला दाखवतो, हे नवीन पोलीस मदत केंद्र म्हणजे पोलीस ठाणंच आहे जे आता उभं झालेलं आहे। बघा सुरक्षा व्यवस्था कशी ठेवावी लागते। घनदाट जंगल आहे चारी बाजूनं आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं हे पोलीस ठाणं उभं राहिलेलं आहे। माओवाद्यांची राजधानी म्हणून अबू जमाडकडे बघितलं जातं, ज्या भागात त्यांची समांतर सत्ता होती। या अबू जमाडचं प्रवेशद्वार म्हणजे बिनागुंडा आणि या भागात सुरक्षा यंत्रणांना पोहोचणं शक्य झालं नाही, कारण गुंडेनूरच्या नाल्यावर पूल नाही, रस्ता नाही, केवळ पेपर मिलच्या गाड्या या भागात धावायच्या बांबूच्या तोडाईसाठी, बांबूचा पुरवठा करण्यासाठी। मात्र हा जो भाग आहे हा संपूर्ण तुम्ही बघा, माझ्या मागे सुद्धा घनदाट जंगल पूर्ण पहाडी असलेला भाग आहे आणि अशा भागात हे पोलीस ठाणं उभं झाल्यामुळे हा भाग खऱ्या अर्थानं माओवाद मुक्त झाला आपण म्हणू शकतो। पोलीस ठाणं या ठिकाणी तयार करणं एक मोठं आव्हान होतं, कारण ठिकठिकाणी माओवाद्यांची IED पेरलेली होती, भूसुरुंग स्फोटकं होती, तरीही गडचिरोली पोलिसांनी जिद्दीनं या ठिकाणी पोलीस ठाणं उभारलं। आता हे पोलीस ठाणंसुद्धा कसं कच्च्या स्वरूपात आहे, त्याला पक्कं स्वरूप येणार आहे। हे सगळे टेंट आहेत कायमस्वरूपी, हे टेंटमध्ये जवान राहत आहेत। या ठिकाणी डोळ्यात तेल टाकून पहारा सुरू आहे आणि आत्ता माओवाद्यांचं जे कंपनी 10चं जे लोकेशन होतं म्हणजे कंपनी 10चं अस्तित्व आता जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। उरलेले बोटावर मोजणारे माओवादी फक्त शिल्लक आहेत। हा जो भाग आहे हा भाग असा होता की म्हणजे तुम्हाला माओवाद्यांना भेटायचं असेल तर बिनागुंडामध्ये माओवादी सापडतील, फोदेवाडामध्ये, अशी परिस्थिती असलेला हा भाग होता। आता मात्र हा संपूर्ण भाग खऱ्या अर्थानं माओवाद मुक्त झालेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातला हा एकमेव प्रदेश असा होता की जो सगळ्यात जास्त अतिसंवेदनशील होता आणि आता हा भाग गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। या भागात विकासाची आता नवं पर्व सुरू होऊ शकतं, कारण रस्ता नाही आहे, आरोग्याच्या सोयी नाही आहेत, वीज नाही आहे, फोदेवाडासारख्या भागात शाळा नाही आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता होणार आहेत आणि राष्ट्रीय महामार्ग या भागातून जाणार आहे। जो गडचिरोली ते नारायणपूरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग तो सुद्धा या ठिकाणी आता मंजूर झालेला आहे। माओवाद्यांच्या दहशतीमुळे तो जो शक्य नव्हता,
मात्र आता हे सगळं या पोलीस ठाण्याच्या उभारणीमुळे आता त्याला मोठी मदत मिळणार आहे आणि हा जो भाग आहे महाराष्ट्राचा शेवटचा भाग छत्तीसगड सीमेलगतचा जो विकासापासून वंचित होता तो आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे.